आधी भोंदू अशोक खराचं किळसवाणं लैंगिक शोषणाचं प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आलं। त्यानंतर आयटी कंपनीतलं धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचं प्रकरण गाजलं। आता अमरावतीतल्या परतवाड्यातल्या लैंगिक शोषणाच्या रॅकेटनं महाराष्ट्र पुन्हा हादरून गेलाय। परतवाड्यातल्या या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे, पण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी 4 आरोपी अटकेत। घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन। अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर। अमरावतीच्या परतवाड्यात मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या आरोपीनं अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत व्हिडिओ व्हायरल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर, उजैर खान, इक्बाल खान, दरवेज खान, तस्लीम खान आणि मोहम्मद सादिक अशा 4 आरोपींना अटक केली आहे। आरोपी उजैर खाननं त्याच्याकडे असलेले अश्लील व्हिडिओ हे मोहम्मद सादिक याला पाठवल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांना मिळालेत। पूर्ण प्रकरणात एकूण 4 आरोपी जे आहे त्यांना अटक केलेली आहे आणि इतर 2 आरोपीला आता त्यांना अटक करायची प्रोसेस जे आहे ते सुरू आहे आणि आणखी 4 आरोपी त्यांच्या विचारपूस जे आहे ते सुरू आहे। मुद्दा क्रमांक 3 आतापर्यंत एकूण 5 मोबाईल फोन्स सीज केलेली आहे। या घटनेच्या नंतर संपूर्ण अमरावतीत संतापाची लाट उसळली आहे। यातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर राहत असलेल्या घरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर नगर परिषदेनं बुलडोजर चालवला। या घरातील इतर बांधकाम अधिकृत आहे का याबद्दल कागदपत्र सादर करावीत अशा आशयाची नोटीस नगर परिषदेनं आरोपींच्या घरावर लावली आहे। हा जिना अतिक्रमित आहे, हे शेड अतिक्रमणामध्ये आहे, हे काढलं गेलं आणि वरच्या मजल्यांचं जे बांधकाम परमिशन आहे ते घेतल्या गेलं नसल्यामुळं त्याची 30 दिवसाची नोटीस इथं चिकटवलेली आहे मुख्याधिकाऱ्यांनी आणि 30 दिवसानंतर ते सुद्धा पडले। नोटीसमध्ये त्यांच्या बांधकामासंबंधी परवानगी व इतर जे आपल्या नियमानुसार कागदपत्र आहेत ते मागितलेले आहे। अचलपूर परतवाड्यातल्या या घटनेचा सर्व पक्षीयांनी आणि सामाजिक संघटनांनी निषेध केलाय। त्याच्या निषेधार्थ अचलपूर परतवाडा बंदची हाक देण्यात आली। त्यामुळे इथल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या। या सगळ्या घटनेतील सगळ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली जाते। मी तर सरळ विनंती करीन पोलीसवाल्यांना, तारीखही नको आहे आम्हाला, कोर्टही नको आहे, सरळ एन्काउंटर केला पाहिजे आणि सिटीजनशिप रद्द केली पाहिजे या लोकांची आणि या देशातून हकलपट्टी केली पाहिजे। जोपर्यंत असा निर्णय होत नाही तिथपर्यंत यांची हिंमत तुटणार नाही। अशा प्रकारे कृत्य करण्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगला धडा शिकवणं अनेक लोकांनी जर असा प्रयत्न केला त्यांना दिसलं पाहिजे की या तन्वीरला, या मोहम्मद तन्वीरला कशा पद्धतीनं पोलिसांनी ठीक केलं, कशा पद्धतीनं आमच्या कायद्याने ठीक केलं। हा धडा सगळ्या अशा गुन्हेगारांना वचक करण्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी करतो। युवा पिढी आहे त्यांच्याकडे ते स्नॅपचॅट काय भानगडी आहेत त्या सगळ्या भानगडी सायबर सेलनी, खरं सायबर सेल एवढं ऍक्टिव्ह पाहिजे। होम मिनिस्ट्रीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये धर्म जात काढण्यापेक्षा पोलिसांनी आणि होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी सायबर सेल, त्यांचे अधिकारी, त्यांचे अजून पोलिसिंग हे अजून त्या ठिकाणी बळकट करण्याची गरज आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर हा MIM पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करण्यात आलाय। अचलपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी त्याला मीडिया प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं, मात्र आता MIMनं कानावर हात ठेवलेत। अचलपुर के इलेक्शन के दरमियान में उसको सोशल मीडिया संभालने के लिए हमारे वहां के तालुका अध्यक्ष शेख आदिल साहब ने उसको मीडिया प्रभारी बनाए थे, लेकिन पूरे इलेक्शन के दरमियान में उसने पार्टी के लिए, पार्टी के उम्मीदवारों के लिए कोई सोशल एक्टिविटीज नहीं किया।
इसलिए मतदान के फौरन बाद उसको पार्टी से निष्कासित कर दी गई थी, उसको लेटर दे दिया गया था और उसका पार्टी से कोई संबंध नहीं था। आज भी उसका पार्टी से न वो हमारे पार्टी का कोई पदाधिकारी है न कोई कार्यकर्ता है। या घटनेची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार हे या SITचे प्रमुख असणार आहेत। एक म्हणजे SIT गठीत केलेली आहे अंडर SDPO अचलपूर आणि त्यांच्या अंडरला एकूण 11 अधिकारी आणि जवळपास 40 कर्मचारी दिलेली आहे। त्यापैकी 2 महिला अधिकारी पण आहे आणि सोबत PI LCP आणि PI सायबर ते पण टीमला आहे आणि ते SIT जे आहे हे पूर्ण प्रकरणात जे आहे ट्रान्सपरंट आणि फेअर मॅनरला आणि जलद गतीने तपास करणार आहे। परतवाड्यातल्या या लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। अमरावतीतल्या या प्रकरणाचा तपास कशा प्रकारे पुढे जातो आणि या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे चौकशी अंती स्पष्ट होईल। संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।